तर मला आधी चारू हाच पंडितांबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे, की कुठले आहात तुम्ही? कुठून प्रवास सुरुवात झाला? काय शिक्षण झालं? आणि चिंटूची संकल्पना कशी आली? प्रवास म्हणजे एकतर मी आहे पुण्यातलाच, अस्सल पुणेकर. क्या बात है! अ, खरं तर जन्म पुण्यातच व्हायचा, पण त्यावेळी पानशेतचा पूर आला. अच्छा, त्यामुळे तेव्हा मी आईच्या पोटात होतो. अच्छा. त्यामुळे मग मुंबईला माझा जन्म झाला. पण नंतरचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते पुण्यातच गेलं आणि पुण्यात नारायणपेठ या भागात म्हणजे जे अस्सल पुणे म्हणतो येस. हो. आपण, तर त्या एरियात माझा जन्म आला. लहानपणापासनं खरं सांगायचं तर चिंटूचं जे बालपण आहे हे खरंच जगलेलो आहे असं मला म्हणायला. अनेक मित्र असे होते वेगवेगळे. तर हे करत असताना चित्रकलेची आवड ही लागली होती. चित्र काढायला खूप आवडायचं लहानपणी आणि त्याच्याबरोबर व्यंगचित्र ही का माहीत नाही पण मला खूप आवडायला लागली. आमच्याकडे लहानपणी एक पुस्तक होतं हसा आणि लठ्ठ व्हा. हरिश्चंद्र लचके नावाचे जे कार्टुनिस्ट आहेत त्यांचं होतं आणि ते मी खूपदा बघायचो. आणि त्याच्यानंतर जे आलं महत्त्वाचं पुस्तक ते म्हणजे शिद फडणीस यांची हसरी गॅलरी. अच्छा. ते मला खूप आवडायचं. शिद फडणीसांची शब्दविरहित बोलकी व्यंगचित्र. तर हे बघत मोठं झालो. त्याच वेळे मला वाटतं एक जे महत्त्वाचं इम्प्रेशन जे असतं ते दिवाळी अंकांचं. लहानपणी दिवाळी अंक खूप यायचे म्हणजे विकत कमी घेतले जायचे, लायब्ररीतनं खूप यायचे आणि पहिली झडप असायची ती त्यात कार्टून्स कुठली आहेत. वेगवेगळे व्यंगचित्रकार त्यात कार्टून्स काढायचे आणि ते बघत ती आवड वाढत गेली. आणि हे वर्तमानपत्रात जेव्हा मी परदेशी कार्टून स्ट्रिप्स बघायचो इंग्लिश न्यूजपेपर्समध्ये, तेव्हा सारखं वाटायचं हे सगळं परदेशी का आहे, भारतीय का नाही. बरं कोणीच करत नव्हतं. म्हणजे तिकडे सुद्धा सगळे काय पीनट्स असतील किंवा मिकी माऊस किंवा डेनिस द मेनिस वगैरे अशा कार्टून स्ट्रिप्स यायच्या, आवडायच्या. पण वाटायचं की अरे भारतीय पाहिजे काहीतरी. म्हटलं कोणीच करत नाही तर आपण का करू नये. या कॉमिक्सचं सर जेव्हा तुम्ही सगळे बघत होतात आणि जेव्हा तुम्हाला वाटलं, की आपल्याकडचं पण काहीतरी असावं, तेव्हा चिंटूचं हे सुचलं. तर काय होती चिंटूची पार्श्वभूमी? म्हणजे कुठल्या ह्याच्यावरून ते प्रेरित होतं, की काय असावं आणि तो मुलगाच का असावा? सगळे मोठेच कॅरेक्टर का असू नये? त्याच्यामागचा थॉट काय होता? एकतर आम्हाला जे करायचं होतं ते असं कॅरेक्टर डेव्हलप करायचं होतं की ते इथल्या लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल. अ, याचं कारण एक म्हणजे जेव्हा रोजचं आपण वर्तमानपत्र उघडतो ते निगेटिव्ह बातम्यांनी भरलेलं असतं. म्हणजे बरोबर. पहिल्या तेव्हा ज्या होत्या तशाच आजही चालू आहेत बातम्या. तर तिथे कुठेतरी एक रिलीफ पॉईंट असावा असं वाटत होतं आणि तो रिलीफ पॉईंट सर्वांसाठी असावा. तर यातनं एक लहान मुलाचं कॅरेक्टर की जे मुलांना आपला मित्र वाटेल, जे आईबाबांना आपला मुलगा वाटेल किंवा शेजारचा कुठला तरी एखादा मुलगा वाटेल असं आणि आजोबांना आपला नातू वाटेल. वाह! तर असं एक कॅरेक्टर करावं म्हणून मग ते मुलाचं कॅरेक्टर आलं. आणि अ, त्याचं जे कॅरेक्टरायझेशन आहे म्हणजे चित्र जे त्याचं चित्ररूपात आलं. खरं तर अनेकांना वाटतं की तुम्ही खूप त्याची स्केचेस केली का मग त्यातनं ओके. एखादा निवडला का अच्छा वगैरे. हां, म्हणजे मलाही तसंच वाटलं होतं. हां, तर जे पहिलं चित्र काढलं तेच फायनल झालं. अच्छा. पहिलं प्रॉडक्ट इज फायनल हां, प्रॉडक्ट. फायनल प्रॉडक्ट. क्या बात म्हणजे है! एक तर कसं होतं की त्यात एक हा जो मुलगा आहे म्हणजे एक अर्कचित्र म्हणून एक आपले व्यंगचित्रकार वसंत सरवटे आहेत. त्यांनी एक चांगला शब्द कॉइन केला आहे कॅरिकेचरला, अर्कचित्र. अच्छा. तर चिंटू हे मुलांचं अर्कचित्र आहे असं मी म्हणतो. म्हणजे अनेक मुलांचं मिळून ते केलेलं आहे. तो आपल्या हरकतच आहे. म्हणजे आपण थोडेसे लहानपणी कसं असतो की काय म्हणतात इनोसंट असतो, भोळसर असतो, थोडेसे खट्याळ असतो, थोडेसे खोडकर असतो, बरेचदा बावळटही असतो. तर हे सगळं त्यात आलं पाहिजे. हं, हं. म्हणजे चिंटूचा जर का चेहरा बघितला तर तुम्हाला दिसेल की तो एकदम साधा सज्जन असा वाटतो. पण कपाळावर जी बट येते त्याच्यामुळे एकदम त्याच्यात खोडकरपणा येतो. बरोबर. त्याचा जो पट्ट्या-पट्ट्यांचा टी-शर्ट्स आहे, तर त्याच्यामुळे एक थोडासा बंडखोरपणा येतो. अच्छा. तर हे आपोआप आलं. म्हणजे ह्या कॅरेक्टरबद्दल विचार जो केला होता, त्याच्यासाठी असं काही वेगळा हे म्हणजे चित्र काढताना वेगळा विचार करावा नाही लागला. हे आपोआप आलं
आणि त्यातनं चिंटू हे कॅरेक्टर तयार झालं. क्या बात है. चिंटू खरा सजला सर त्याच्या अवतीभोवती असलेल्या मित्रांमुळे, बरं. जोशी काकूंमुळे. कधीतरी आजी आजोबा पण यायचे, म्हणजे ते असं रिलेट व्हायचं की आजी आजोबा आहेत पण कधीतरीच त्यांचा त्याच्यात समावेश आहे, पण काहीतरी भारी सांगून गेले. बरं. आता मित्रांवर, त्यांच्या गँगवर येऊ सर. प्रत्येक कॅरेक्टरची एक हिस्ट्री असते. प्रत्येक कॅरेक्टरला घडवणारे काही त्याचे ट्रेट्स असतात की ते बिल्ट होत 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 ते कॅरेक्टर लोकांच्या मनावर एक पकड मिळवतं. तर कसे कसे होते कॅरेक्टर्स, आणि काही कॅरेक्टर्स तुम्ही जर ड्रॉ करून दाखवले तर आम्हाला मजा येईल. अरे वा. बगड्यापासून सुरुवात करूया सर. हो, बगळ्या. आणि तुम्हाला गंमत सांगतो की बगळ्या हे सर्वात उशिरा आलेलं कॅरेक्टर आहे. अच्छा, आणि सगळ्यात जास्त म्हणजे भाव खाऊन गेलेलं. हां, साधारण चिंटू सुरू झाल्यानंतर 1.5-2 वर्षांनी आलेलं आहे अच्छा. बगळ्या कॅरेक्टर. आणि ते जेव्हा आलं, म्हणजे बाकीची कॅरेक्टर्स तशी पटकन सापडली, बगळ्या मला सापडतच नव्हता. अच्छा. नाही, सॉरी, मला वाटतं 1.5-2 पण नाही आहे, जास्त, त्याच्यापेक्षाही जास्त उशिरा आलेलं आहे. हां. आणि 3-1 वर्षानंतर आलेलं असेल. तर त्याचं कॅरेक्टर मला सापडत नव्हतं, त्यामुळे बगळ्याचे सुरुवातीच्या काळात फारसे विनोद तुम्हाला दिसणार नाही. पण एकदा काय झालं की मी 1994मध्ये ॲनिमेशन शिकायला मुंबईला जात होतो. म्हणजे इथे सगळी कामं करायची, चिंटूही चालू होता, नंतर ॲडव्हर्टायझिंगचं चालू होतं, बालभारतीची कामं, इलस्ट्रेशनची, बुक कव्हर्सची वगैरे. पण मला ॲनिमेशन शिकायचं होतं आणि कॉम्प्युटर वगैरेचं ॲनिमेशन काही आलेलं नव्हतं. तेव्हा मुंबईला राममोहन बायोग्राफिक्स, त्यांची एक जाहिरात आली होती की तुम्हाला ॲनिमेशन शिकायचं असेल तर आमच्याकडे या. संपूर्ण भारतातला पहिला कोर्स बरं का तो बर बर ॲनिमेशनचा. बर. तर मी त्याला ॲप्लाय केलं, माझे सिलेक्शन झालं आणि आठवड्यातनं 2दा होता. तर मी आदल्या दिवशी रात्री जायचो, तिथे आमच्या नातेवाईकांकडे राहायचो, दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन ते हे सगळं करायचो. परत संध्याकाळी डेक्कन क्वीन पकडून परत यायचो. तर हे चाललेला होता प्रवास. आणि एकदा काय झालं की कुठलं तरी पब्लिक हॉलिडे वगैरे असेल, त्या दिवशी डेक्कनला अजिबात गर्दी नव्हती. आता इतर वेळा कसं असतं की मी जरी स्केचिंग करायला आवडत असलं तरी थोडासा एक भिडस्त स्वभाव असतो आपला, की शेजारी कोणी असेल तर आपण तिथे स्केचिंग करत बसलो तर त्याला वाटणार की आपण शायनिंग मारतोय वगैरे असं. त्यामुळे असं कधी, पण त्या दिवशी कोणी नव्हतं. म्हणजे मला पूर्ण असा तो हे रिकामा मिळाला होता. मग मी स्केचबुक काढलं आणि म्हटलं की आता आज आपल्याला जो बगळ्या अडकलो आहे आपण त्याच्यात, तो पूर्ण. आणि ते पुणे मुंबईच्या प्रवासात मी बगळ्या पूर्ण केला. अच्छा. की ते कॅरेक्टर जे सापडत नव्हतं ते त्या प्रवासात मला सापडलं. आणि ते सापडल्यानंतर त्याच्यापुढे बगळ्या वारंवार यायला लागला, कारण ते कॅरेक्टर सापडल्यावर मग त्याचं जे काय एकूण विनोद आहेत ते आम्हाला जास्त पटकन सापडत गेले. तर असं एक बगळ्या कॅरेक्टर आहे. तू म्हणालास की एक काढून, तर येस येस. सुरुवात बगळ्याच्या क्या स्केचने बात आपण आहे, खूप करूया. आवडेल. माझा आवडता कॅरेक्टर आहे अरे त्यात. वा वा. आणि गंमत सांगतो, म्हणजे मलाही बगळ्या काढायला खूप आवडतो. क्या बात आहे, एक मजा नंबर. येते त्याचे बगळ्या काढताना. तर Yes. आपण एक Yes. बगळ्याचं स्केच करूया.
क्या बात आहे सर. वा, अगदी 1-1.5 मिनिटातच तुम्ही बगड्या पुन्हा उभा केला डिजिटली यावेळी. सुंदर, खूप मस्त. थँक्यू. मगाशी आपली चिंटूची जन्माची कहाणी तुम्ही सांगितलीत सर. एक प्रश्न त्यात विचारायचा राहिला, की नाव कुठून आलं चिंटू? त्यासोबत अजून कुठल्या नावांचा काय विचार केला होता तुम्ही? खरं तर चिंटूचा जन्म आम्ही 21 नोव्हेंबर 1991 म्हणजे त्याचा वाढदिवस. कारण चिंटू ही स्ट्रीप पहिल्यांदा रेग्युलर बेसिसवर सकाळमधनं जी आली ती 21 नोव्हेंबर 1991. पण त्याच्या आधी एकदा चिंटू प्रकाशित झालेला आहे. बरं. तो म्हणजे त्याच वर्षीच्या दिवाळी अंकात सकाळच्या. अच्छा. त्याची गंमत अशी आली होती की आम्ही हे केलं होतं, कॅरेक्टर तयार केलं होतं, 1-2 स्ट्रीप केल्या होत्या, पण नाव ठरत नव्हतं. तर नावावर विचार, हां ठीक आहे आपण करू वगैरे, असं त्याचं हे चाललं होतं. आणि दिवाळीच्या काही दिवस आधीच, म्हणजे 1-2 दिवस आधीच सकाळमधनं मला फोन आला होता. स्वाती राजे तिथल्या त्या दिवाळी अंकाच्या संपादिका होत्या. त्यांचा फोन आला, अरे 1-2 जाहिराती कमी झाल्यात, तर मला तिथे टाकायला काहीतरी दे तू, अच्छा, अच्छा. कार्टून वगैरे असं. आता म्हटलं अरे ऐनवेळे म्हणजे अगदीच तेव्हा माझ्याकडे दिवाळीची खूप कामं होती. तर म्हटलं की मग आता हे आहेच तयार तर हे देऊया. पण नाव ठरलेलं नव्हतं. मग प्रभाकरला घरी फोन केला तर प्रभाकर घरी नव्हता. तो कुठेच सापडेना. मग मी म्हटलं की ठीक आहे, आता आता दिवाळीसाठीच तर देतो आहे, तर आपण नाव ठरवू. त्याच्या आधी मी सकाळमध्ये छोटूची साहस अच्छा. अशी एक कॉमिक्स केलेलं होतं. तर म्हटलं तो छोटू आहे तर हा चिंटू करू, अच्छा. एक छोटा. कारण मला वाटलं की हां याला ते चिंटू नाव सूट होईल. तोपर्यंत डोक्यात आलेलं नव्हतं ते. तर मीच आपलं एक चिंटू नाव दिलं क्या बात आणि सकाळमध्ये पाठवून दिलं. तर ते पहिल्यांदा दिवाळी अंकात पहिल्यांदा चिंटू आलेला आहे. आणि त्याच्यानंतर तर प्रभाकरलाही ते नाव आवडलं. तो म्हणाला हे परफेक्ट हे होतं आहे. ते इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये सुचलेलं हां, नाव आहे. इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आलेलं आणि अचानक फिट बसलेलं फिट असं ते बसलेलं नाव आणि आहे. ते एवढं गाजलं नंतर की लहान मुलगा म्हटल्यानंतर चिंटू. चिंटू असं खूप हे जणांची आहे. टोपण नावं त्यानंतर चिंटू झाली. करेक्ट करेक्ट करेक्ट. इवन मला जेव्हा हे चिंटू वगैरे आलं तेव्हा काही जण अरे हे नाव मराठी वाटत नाही वगैरे असं सुद्धा ओके. तेव्हा हे केलं होतं. पण आम्ही ठाम होतो की नाही नाही चिंटू हे म्हणजे परफेक्ट आहे नाव. अच्छा. बगड्या आत्ता तुम्ही सांगितलात. विथ द टाईम कॅरेक्टर्स डेव्हलप होत गेले सर, त्यांचे स्वभाव डेव्हलप होत गेले की कॅरेक्टर बनवतानाच तुम्ही त्या स्वभावाचा आपल्या कॉमिकमध्ये एक कॅरेक्टर पाहिजे हा विचार केला होता. ती प्रोसेस थोडी जाणून घ्यायची मला. खरं तर म्हणजे मी आता आधीचा असा विचार करून काहीतरी तुम्हाला बंडला मारू शकतो. अच्छा. हां, हां. तेच. पण हे इतकं नैसर्गिकरित्या झालं होतं की आम्हाला फार विचार नाही करावा लागला. म्हणजे चिंटूचा मित्र जो पप्पू आहे, तो एक त्याच्याबरोबरचा बडी टाईपचं कॅरेक्टर असेल, हे सहजपणे आलं होतं. म्हणजे त्याच्यात असं नाही आम्ही की चर्चा करत बसलो की नाही नाही एक असा मुलगा पाहिजे की जो त्याचा एखादा काय बडी टाईप कॅरेक्टर असलं पाहिजे. तो आलाच. किंवा एखादा जरा काय म्हणतात त्याला आडदांड. बुली टाईप हां, बुली, कॅरेक्टर हां. जे आहे ते आलं, येत गेलं. म्हणजे पहिल्यांदा राजू आला तेव्हा कदाचित तेवढा बोली नसेल, पण दुसऱ्या तिसऱ्या याला तो झालाच. हां. तर हे जे आहे हे खूप स्मूथली म्हणजे चिंटूमध्ये तुम्ही बघाल की कुठलाही विनोद आम्ही ओढून ताणून केलेला नाही. बरोबर. तशीच ही कॅरेक्टर्स ओढून ताणून आलेली नाही आहेत. त्याच्यामागे खूप विचार करून केलेलं आहे असंही नाही आहे, पण ती परफेक्ट आलेली आहेत. म्हणजे कदाचित वेगळ्या टाईपचा विचार आला असतं तर आम्ही म्हटलंच की नाही नाही हे काय, किंवा आमचं झालंही असेल तसं बोलणं की आता ते मला आठवत नाही. कारण ते इतकं सहज व्हायचं की त्याचं काहीतरी अशी नोंद घेऊन काहीतरी करावं असं काही झालेलं नाही. तर की हां नाही नाही हे नको असं झालेलं असणार. ओके. पण मला ते आठवत नाही फ्रँकली सांगायचं तर. तर अशी एक किंवा मिनी जी आहे, तर मिनी तिचा स्वभाव आम्हाला दोघांनाही माहीत होता की ती आजच्या जमान्याची मुलगी आहे. म्हणजे नेहमी आम्हाला विचारलं होतं की मिनी भांडकुदळ का दाखवता. हां. आम्ही म्हणतो अहो आमच्या लहानपणी ज्या मिन्या भेटल्या त्या अशाच होत्या. आजूबाजूच्याच होत्या सगळ्या. अशाच सगळ्या. पण हो बघा पण मिनीचं कॅरेक्टर कसं आहे की ती हुशार आहे, जे आपण आपल्या आसपास बघतच असतो. सगळ्या मुली म्हणजे ज्या टॉपर्स असतात हो, त्या हो. मुलीच असतात. त्याच्यानंतर ती कविता करते, ती अभ्यासात तर पहिली येतच असते, गणितासारखा विषय तिच्या आवडीचा असतो, ती नाटुकले वगैरे लिहित असते आणि ती ॲग्रेसिव्ह आहे. एक्झॅक्टली.
म्हणजे हे प्रत्येक घरात आपण बघत असतो, हो म्हणजे छोट्या मिन्या किंवा मोठ्या मिन्या. हो आणि ते ॲट टाइम्स त्या चिंटूच्या सगळ्या गँगला पण भारी पडते हो, कधी कधी. अगदी अगदी. आणि ती चिंटूच्याही फिरक्या घेते. हो तर हे असं कॅरेक्टर जे आहे हे खरंच चर्चा झाली नाही, पण आम्हाला दोघांना माहीत होतं की हे असं कॅरेक्टर पाहिजे आपल्याला. अच्छा. जेव्हा एक विनोद लिहून तयार व्हायचा पूर्ण ते उद्या छापायला जायचं, तर दोघांचा रोल कसा वाटून घेतला होता तुम्ही? म्हणजे आम्ही वाचायचो चिंटू इकडे लिहिले चारोहास पंडित / प्रभाकर वाडेकर, तर चित्राचं काम तुमच्याकडे होतं आणि विनोदाचं त्यांच्याकडे होतं, असं काही होतं? ते आम्ही नेहमी म्हणायचो की आम्ही एकमेकांच्या कामात लुडबुड करतो. अच्छा अच्छा करतो. हां, करतो असंच म्हणायचं. कारण कसं होतं की असे काही कंपार्टमेंट नव्हते आमचे, की हा लिहितो, हा चित्र काढतो वगैरे. हां, म्हणजे तेव्हा प्रभाकर असताना लिखाणाचा जास्त भाग त्याच्याकडे असायचा आणि चित्राचं मी करायचो. पण आम्ही ह्या प्रक्रियेलाच व्हिज्युअल रायटिंग असं म्हणतो. म्हणजे प्रभाकर लिहिताना एक व्हिज्युअल घेऊन यायचा किंवा कधीकधी मी एखादा चिंटू लिहायचो आणि तो त्याच्यात बदल सुचवायचा किंवा त्यांनी लिहिलेल्या चिंटूत मी अजून काहीतरी बदल सुचवायचो. त्यामुळे हे असं प्रभाकर लिहायचा आणि मी चित्र काढायचो असं कधीच नव्हतं. म्हणजे तोही चित्रकार होता असं मी म्हणतो आणि मीही रायटर होतो क्या असं. बात आहे. हम्म. तर असं हे एकमेकांचं एकजिन्सी. त्यामुळे तुम्हाला त्यात कुठेही असं की इथे लेखक संपला आणि इथे चित्रकार सुरू झाला असं कधी दिसणार नाही. तर हीच त्याची विशेषता होती असं मला वाटतं. कारण अनेकदा म्हणजे हे लिहित असताना आमचं एवढं ट्युनिंग होतं की माझी बायको म्हणायची तेव्हा, कारण प्रभाकर असा एकदम खूप घाईघाईत लिहायचा, इतकं फास्ट असायचं की अनेकांना ते वाचताच यायचं नाही. तर माझी बायको म्हणायची, अरे प्रभाकरने तुला कोरा कागद दिला ना तरी तू म्हणशील अरे हे याच्यात फक्त हा बदल करून हा आपण वापरू. अच्छा. इतकं ते आमचं ट्युनिंग जमलेलं होतं. तर अशा पद्धतीचं आमचं काम असायचं. त्यामुळे हा लिहितो, हा चित्र काढतो असं कधीच नव्हतं. अच्छा. आत्तापर्यंत चिंटूमध्ये टोटल किती कॅरेक्टर्स झाले आहेत सर? एकदा मोजूयात का आपण? हो, हां येस. चिंटू, 1 मिनी, 2 पप्पू, 3 बगळ्या, 4 राजू, 5 सोनू, 6 नेहा, 7 बंटी कुत्रा जो yes. आहे तो, आजी आजोबा, हां. आई पप्पा, हां नंतर आजी आजोबा, आई पप्पा, जोशी काका, जोशी काकू, हां सतीश दादा हां. ही आहेत. अजून मला वाटतं एक अधनंमधनं एक कमी वेळा आल्यात, पण मिसेस शर्मा, अच्छा ओके. एवढ्याच 16 कॅरेक्टर्स आले. 16 कॅरेक्टर. अच्छा. आणि जेव्हा जोक तुम्ही तो लिहायचे किंवा यातनं काही विनोद आला पाहिजे, तर काय तुम्ही पाळायचात की याच्या खाली आपल्याला जायचं नाही? किंवा ऑब्झर्वेशन करताना तुमचा काय व्ह्यू असायचा की आता सोसायटीत काय दिसतंय, तो ट्रेंड पकडून आपण लिहावं, की आपल्याला जे द्यायचं आहे ते वन साईड गेलं पाहिजे? तर त्याच्या मागची थॉट प्रोसेस कशी असायची? आता ह्याच्या खालती जायचं नाही म्हणजे असा कधी विचार करावा लागला नाही की याच्या खालती जायचं नाही. कारण दोघांचे स्वभाव असे होते की आम्ही याच्या खालती जाणार नाही, आम्हाला बरोबर. दोघांनाही हां, माहिती हां. होतं. त्यामुळे ह्याच्याबद्दल आम्हाला चर्चाच नाही करायला लागेल की एखादा लिहिला वाह! की इथे हा चांगला आहे पण चिंटूसाठी योग्य नाही असंही हे व्हायचं. एखादा चांगला सुचायचा पण थोडा वेगळा हे असायचा. तर म्हणजे तो चांगला असायचा पण चिंटूला हा नाही असंही एक कधी कधी व्हायचं. आणि असे जे बाजूला काढले त्यातनं जे चिंटू जे पूर्ण तयार झालं त्याच्यानंतर काही वर्षांनी तर आम्हाला असं एक चर्चा पण करावी लागली नाही की हे बाजूला ओके, काढायला अच्छा, पाहिजे हां. किंवा हा घ्यावा किंवा हा नको, इतपतच असायचं ते. आणि अजून तू पुढचा काय प्रश्न विचारला? की काय काय ऑब्झर्वेशन्स तुम्ही करायचात? कारण अनेक पात्र हे ऑब्झर्वेशन्समधनं आले असतील. हो, विनोदाची हो. निर्मिती ऑब्झर्वेशनमधनं होते. Correct, तर correct. काय काय टिपायचात तुम्ही? ती प्रोसेस मला थोडी समजून घ्यायची आहे. टिपणं हे सतत चालू असायचं. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही कॉन्शियसली कधीच काही टिपलं नाही. हां, हां. हे कुठेतरी अनकॉन्शियसली मला वाटतं टिपणं चालू होतं, दोघांचंही चालू होतं. म्हणजे आमची जी चिंटू करायला बसण्याची पद्धत कशी होती की प्रभाकर यायचा, तो मुळात काहीतरी वाचून आलेला असायचा, मी काहीतरी स्क्रिबल्स करत असायचो छोटी छोटी. मग कधी कधी आम्ही अरे मोहराचा वास किती छान येतोय यापासून सुरुवात पण व्हायची. अच्छा, हां. अरे मग मोहराचा, मग आता ते मोहराचा तो सीझन सुरू, आंब्याचा सीझन सुरू होणार म्हणजे मग जोशी काकू आले. अच्छा, हां. मग जोशी काकूंचं एखादं काय करता येईल किंवा आपण लहानपणी काय, अशा गप्पा सुरू व्हायच्या आमच्या.
आणि या गप्पामधनं काहीतरी निर्माण काहीतरी एखादी कुठेतरी क्लिक व्हायचं आणि मग ते कागदावर उतरायचं आणि मग त्यातनं मग तो हे ठरायचा की मग तो चिंटू झाल्यावर मग तो कसा मांडायचा. हा एक पुढचा भाग असायचा की तो त्या तेवढ्या म्हणजे आम्ही असं म्हणतो की वर्तमानपत्रातले 3 कॉलम बाय 6 सेंटीमीटर हा आमचा कॅनव्हास होता आणि या कॅनव्हासमध्ये रोज तुम्हाला पकडून ठेवायचं. क्या बात आहे. मग त्यात आम्ही अनेक प्रयोग पण केलेले आहेत. हां. म्हणजे कधी सिंगल फ्रेम म्हणजे साईज तोच पण सिंगल फ्रेम, कधी 2 फ्रेम, कधी 3 फ्रेम, कधी 4 फ्रेममध्ये. मग त्या विनोदाला जे आवश्यक आहे त्या पद्धतीने आम्ही हा चिंटू मांडत होतो त्या याच्यातनं. तर त्यामुळे लेखन, त्याची मांडणी, त्याचा संपूर्ण विचार करून ते एक पूर्ण प्रॉडक्ट तयार केलं जायचं. म्हणजे आता तू जे विचारलं होतंस की आसपासचं काय बघून हे करायचं. तर जसं मी म्हटलं की आता हा मोहर वगैरे सीझन चालू आहे, तसं परीक्षेचं वातावरण हे सुरू झालं की मग आमच्या वेळचं काय परीक्षेचं होतं, जनरल मुलांना काय हे होतं. तर असे अनेक किस्से आहेत की जे आसपासच्या वातावरणातनं आम्ही घेतलेले आहेत आणि मग ते म्हणजे आम्ही म्हणतो की थोडे आम्ही खुलवतो आणि फुलवतो आणि तुमच्यासमोर मांडतो. क्या बात आहे.